मोदींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात, वाराणसीतील मराठी भाषिकांशी संवाद साधणार। अखेर अजित पवार गटाचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला। राष्ट्रवादीकडून मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी। महायुतीत उमेदवारीवरून गोंधळ नाही, सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। चारशे पारच्या घोषणेमुळे महायुतीचं नुकसान, भुजबळांचं वक्तव्य, तर भुजबळांना आवरलं पाहिजे, निलेश राणेंकडून संतप्त प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ, विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवालला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। कोस्टल रोडच्या ढाच्यात नव्हे तर सांध्यामधून पाणी गळती, बोगद्याच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। सगळे सांधे परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने भरण्याचे महापालिकेला निर्देश। लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस सुटीवर, शिंदे सहकुटुंब साताऱ्याच्या दरेगावी मुक्कामी। जळगावच्या हिट अँड रन प्रकरणातील कारमध्ये आरोपी मुलांसोबत मुलीचाही समावेश, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, खडसेंच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळण। जरंडेश्वर साखर कारखाना पुन्हा एसीबीच्या रडारवर, राजेंद्र घाडगेंची पुणे एसीबीकडून चौकशी। राजेंद्र घाडगे अजित पवारांचे नातेवाईक। सुप्रिया सुळेंमुळे अनेक नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी, मी शरद पवारांसोबतच, पक्ष बदलण्याच्या अफवांवर सोनिया दुहान यांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढला, विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पार। पालघरमध्ये गुजरातहून मुंबईकडे येणारी मालगाडी रुळावरून घसरली, विरारहून डहाणूच्या दिशेने धावणाऱ्या लोकल रद्द।